मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात आज शाखाध्यक्षांसोबत बैठक पार पडली आणि या बैठकीत नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे काही पदाधिकारी आहेत. काय उद्देश होता आजच्या बैठकीचा आणि अशी चर्चा आहे की राज ठाकरे जे पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे निवडणुका तोंडावरती आहेत. त्या अनुषंगाने साहेबांनी आजची बैठक बोलावली होती. त्याच्यामध्ये शाखाध्यक्षांपासून जे वरपर्यंत पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांचा लेखाजोखा, त्या सगळ्यांचा आढावा त्यांना घ्यायचा होता, म्हणून त्यांनी ती बैठक बोलवली. नाराजी किंवा ते संतापले वगैरे हे जे आहे हा विषय नाहीये. कारण का, त्यांनी आढावा बैठकीमध्ये त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारले. शाखाध्यक्षांनी काय केलंय, बीएलए कोणी नेमलेत, कोणी नाही नेमलेत त्यांनी काय करायला पाहिजे, नाही नेमलेत त्यांनी काय करायला पाहिजे, नाही नेमलेत त्यांच्यावरती त्यांनी नक्कीच नाराजी दाखवली. कारण का निवडणुका तोंडावरती आहेत आणि ह्याच्या अगोदर साहेबांनी ह्याच्या बैठका 2-3 वेळा घेतल्या होत्या. परंतु आता जो काय मुंबईला मोर्चा झाला, मुंबईला बैठका झाल्या, त्या पार्श्वभूमीवरची ही बैठक होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. मी एवढंच सांगेन, त्याच्यामुळे तसं काही हे नव्हतं. काय मार्गदर्शन केलं, काय सूचना आहेत आगामी काळा सगळ्या निवडणुकींचे? सन्माननीय राजसाहेबांनी जो आता मोर्चा झाला त्या मोर्चाच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना बेले असतील, गटाध्यक्ष असतील, यांना सर्वांना मतदार याद्यांवरती काम करायला सांगितले. ज्या मतदार याद्यांमध्ये जी लोक राहतच नाही तर त्यांना शोधून काढायला लावलेले आहे. असे बरेचसे विषय सांगितलेले आहेत. आता आमच्याकडं प्रत्येक मतदारसंघामध्ये 250, 300, 400 असे गटाध्यक्ष आहेत. गटाध्यक्षांच्या बरोबर आम्हाला बीएलए पण आम्हाला साहेबांनी सांगितले करायला. हे बीएलएचं काम मतदार यादींवरती जास्त काम करणं आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर आहेत. शहर प्रमुख म्हणून तुम्हाला देखील आज मोठी जबाबदारी देण्यात आली आहे का? साधारण 30 राजीनामे घेण्याची जी सूचना आहे त्या सूचना खऱ्या आहेत का? साहेबांनी कुठलेही राजीनामे घ्यायला लावलेले नाहीत. साहेबांनी ज्या शाखाध्यक्षांनी बीएलए दिले नाही त्यांच्याशी माननीय राजसाहेबांनी बोलले. राजसाहेबांनी त्यांना पुढच्या 3 दिवसामध्ये त्या बीएलए देण्यासाठी सांगितलेले आहेत. ज्यांनी बीएलए दिलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा राजसाहेब बोलले आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी कसं काम करायचं, प्रत्येक घरोघरी कशा पद्धतीने जायचं, ते लोक त्या भागामध्ये मतदार यादीत राहणारे लोक आहेत का किंवा बाहेरून आलेले लोक आहेत किंवा दुबार नाव आहेत, ही संपूर्ण तपासण्याचं काम माननीय राजसाहेबांनी ज्या लोकांनी बीएलए दिले त्यांना सुचवलेले आहेत. ज्यांनी दिलं नाही त्यांना पुढच्या 3 दिवसामध्ये बीएलए नेमणुका करण्यासाठी सांगितलं. त्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी दुबार मतदार यादींचा पर्दाफाश केला होता, ज्यामध्ये त्यांनी अनेक मतदार यादींमध्ये झालेले घोळ जे आहेत ते देखील समोर आणले होते. पुण्यात याच्या पूर्वी देखील अशाच सूचना दिल्या होत्या बीएलएंना. जर अशा सूचना देऊन सुद्धा जर हे तुमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणा किंवा हे सगळे गटप्रमुख, शाखाध्यक्ष काम करत नसतील तर शहराध्यक्ष म्हणून तुमची देखील ती जेवढी जबाबदारी वाटत नाही? 100% एक ध्यानात ठेवा की प्रत्येक शाखेतल्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. प्रत्येक शाखेतल्या पदाधिकाऱ्यांनी बीएलए नेमणुका केल्या पाहिजेत. ज्या ज्या प्रभागात झालेल्या आहेत त्या साहेबांनी त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे. मला वाटतं की मी पुणे शहराचा जबाबदार म्हणून पाहिलं तर संपूर्ण पुणे शहरात बीएलए नेमणुका कशा पद्धतीने झाल्या पाहिजेत त्या दृष्टीने जवळपास 4 बैठका आम्ही प्रत्येक भागात घेतलेल्या. पण ज्या भागामध्ये ज्यांनी दिले नाही त्यांनी येत्या पुढच्या 3 दिवसात द्यायला लावलेले आहेत आणि ती जबाबदारी म्हणून आम्ही पुढच्या सोमवारपर्यंत आम्ही ते सर्व नेमणुका करणार आहोत. मतदार याद्यांचा प्रश्न जरी बाजूला ठेवला, हा एक मुद्दा झाला. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातली शहरातली वाढती गुन्हेगारी असेल किंवा अगदी तुमचा पक्ष जो आहे तो हिंदुत्वाचा मुद्दा अग्रेसर धरून पुढे चालतो, शनिवारवाड्यातलं नमाज पठण असेल, अशा भूमिकांवर मनसे मागे होती असं दिसलं. का मनसे मागे राहिली? मनसेने त्यांच्या भूमिका का जाहीर केल्या नाहीत? तुमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा एक स्वप्तसूर आहे, एक छोटा आवाज आहे की आम्हाला देखील पुढे काम करण्याची इच्छा असते, मात्र कुठेतरी नेतृत्व आम्हाला आड येतं आणि त्यासाठी जे आंदोलनं तुम्ही मागे करत होतात ते आंदोलनही कुठे दिसली नाहीत. येत्या काळात हे चित्र बदललेलं दिसेल का? नाही, एक ध्यानात ठेवा, ज्या वेळेस लोकांचे प्रश्न समोर येतात त्या वेळेस आम्ही आवाज उठवत असतो. पण ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा आणि त्या जैन हॉस्टेलचा विषय आला त्यावेळेस 2 पक्षामध्ये त्यांचीच भांडणं चालली होती. आमचे रणजितदादा शिरोळे यांनी त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सहभाग सुद्धा घेतला होता की ते त्या मोर्चामध्ये सहभागी होते. ते शिवाजीनगर मतदारसंघामध्ये काम करतात त्या भागात त्यांनी त्या बैठकांना सुद्धा हजेरी होते. आमचा सहभाग त्या मोर्चांमध्ये 100% होता आणि आम्ही सर्वजण काम करतोय. फक्त कुठेतरी ग्लॅमरमध्ये येण्यासाठी वेगवेगळे आरोप करायचे आणि आरोप करून फक्त ग्लॅमरमध्ये राहायचं असं होत नाही. ऍक्च्युली लोकांना मध्ये जाऊन लोकांची जी गरज आहे, खरं तर भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने काम करतोय पुणे शहरामध्ये 6 STP प्लांटचा आता 3 दिवसापूर्वी टेंडर झालं आणि ते सुद्धा त्यांच्या कुठल्या तरी एका पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिलं
आता जैन हॉस्टेलचा विषय असेल, फक्त पैसे कमवण्याचं काम चालू, लोकांचे प्रश्न घेऊन कोण जात नाही. आमचे कार्यकर्ते कुठले आंदोलन करतात, तुमचं लाईट, पाणी, ड्रेनेज, त्या भागातल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या लोकांना अपेक्षित आहेत, ते आंदोलन आम्ही करतो. आणि आम्हाला वाटतं की लोकांना तेच गरजेचं आहे. कारण पुणे शहराची जी झालेली वाताहत, कारण पुणे शहरात वाहतुकीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, कचऱ्याचे प्रश्न आहेत, अशा प्रत्येक मूलभूत गरजाच एवढ्या आहेत की त्यामुळं मला वाटतं की येत्या काळामध्ये त्याच्यावरच काम करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने, ज्या आक्रमक भूमिकेने तुम्ही जेव्हा महापालिका आयुक्तांच्या दालनात बसला होतात, ज्या ठिकाणी तो संपूर्ण मनसे स्टाईलने तुम्ही ते आंदोलन केलं, त्याच्यानंतर मनसेची भूमिका कुठेतरी मावळली, अशी सॉफ्ट झाली अशी एक चर्चा आहे. कारण अनेक दिवस गेले ज्याच्यामध्ये शनिवारवाड्यातलं एक प्रकरण असेल, वाहतूक कोंडी असेल आणि त्यासोबतच वाढती गुन्हेगारी जर बघितली तर तुमच्या हद्दीत राहणाऱ्या कोंडवामध्ये पण आत्ताचा जो प्रकार झाला तो निषेधार्ह होता. आगामी काळात मनसेची नवीन भूमिका काही होईल? नाही, 100% बघा, पुणे शहरात वाढणारी गुन्हेगारी म्हणजे मधल्या काळात आम्ही सर्वजण पोलीस कमिशनरांना सुद्धा भेटलो होतो, त्यांना शहराकडून आम्ही निवेदन दिलं होतं. आमच्या विद्यार्थी सेनेने पण बऱ्याचशा गोष्टी त्या समोर आणल्या होत्या. पण खरं तर रोज या पुणे शहरामध्ये नवीन नवीन काहीतरी घडते. खरं तर याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा वचक असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस पुणे शहरात कुठला तरी एक गुन्हेगार येतो, त्या गुन्हेगाराला पाठीशी घालणारी काही सत्ताधारी लोक असतात आणि तेच त्यांना कुठंतरी प्रोटेक्शन करत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचत असतो, ज्या ज्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे त्या ठिकाणी पोहोचत असतो आणि आम्ही आमचा आवाज उठवत असतो. आम्ही पोलीस कमिशनरांना सुद्धा याविषयी निवेदन दिलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस जाऊन भेटलेलो आहे. याच्यावर तुम्ही कायमस्वरूपीचा काहीतरी तोडगा काढा. कारण जे काही मोरके आहेत पुणे शहरातले, ज्या प्रमुख टोळ्या आहेत, त्यांच्यावर काम करून त्यांना कायमस्वरूपी एक तर तुम्ही कारवाई तेव्हा मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. आगामी काळ हा सगळा निवडणुकींचा आहे. आज सकाळी राज ठाकरे जेव्हा या ठिकाणी आले होते, 11 वाजता बैठक होती, त्याच्यापूर्वी 10 वाजता तुमच्या पदाधिकाऱ्यांना इथून हाकेच्या अंतर असलेल्या तुमच्या शहर कार्यालयाच्या चाव्या सापडत नव्हत्या, असा सुद्धा एक आरोप आहे. त्यामुळे पदाधिकारीचं जे वागणूक आहे आणि त्याचसोबत तुमच्या पक्षात येणारी इन्कमिंग ही कुठेतरी थांबली असं वाटत नाही? असं काय नाही. शेवटी बघा, हा पक्ष संघटनेतला विषय आहे. पक्ष संघटनेमध्ये प्रत्येक जण हा संघटना वाढीसाठी काम करत असतो. या ठिकाणी प्रत्येक जण जबाबदारी घेत असतो त्या भागामध्ये संघटना वाढीसाठी. येत्या काळामध्ये तुम्हाला कळेल की पुणे शहरात किती संघटना वाढती आणि कशा दृष्टिकोनाने आम्ही पुढे जातोय. सोमवारपर्यंत काय निर्णय घेतात? नाही, सोमवारपर्यंत ज्या ज्या भागांमध्ये, ज्या ज्या प्रभागांमध्ये BLA नेमणुका केलेल्या नाही, त्या BLA नेमणुका करून त्यांना देण्यासाठी आम्ही सोमवारी साहेबांना भेटणार आहोत. राज ठाकरेंनी कुठलेही खडेबोल सुनावले नाहीत अशी सारवासारव जी आपल्याला पदाधिकाऱ्यांकडनं पाहण्यात येते. पण येत्या सोमवारी आता मनसेचे सगळे जे पुण्यातले नेते आहेत ते आजच्या बैठकीनंतर त्यांच्या कामाची स्टाईल बदलते का परिस्थिती जैसे ते राहते हे पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.